नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। बाय सिम्बा, सिम्बा बाय। आपण आपली जम्पर केबल हातात घेतली आहे, आता ही गाडी टाकायची आहे आणि का ते तुम्हाला सांगतो। चला, ही जम्पर केबल घेऊन आपल्याला डंपर जवळ जायचं आहे, आपल्याला आपल्या ड्रायव्हरांच्या घरी, कारण डंपरची आपल्या बॅटरी डेड झाली आहे। तर आता त्याला जम्प स्टार्ट केलं पाहिजे। एकदम पूर्ण डेड नाही झाली, थोडीफार डेड झाली आहे। म्हटलं स्टार्टर उचलतोय पण एकदम गाडी स्टार्ट होण्या एवढा नाही, हलका हलका स्टार्टर घेतोय। त्यासाठी आपल्या बोलेरो काफी आहे। आपली बोलेरोवरती लावून आपण गाडीचा स्टार्टर उचलू शकतो। गाडी स्टार्ट होण्यापुरतं बोलेरोवरती आपण स्टार्ट करू शकतो। तसं तर आपला नेक्स्ट डे संकष्टीचा असतो ना, तो आपल्यासाठी असा 31st सारखा असतो, कारण त्या दिवशी आपण नवीन काही ना काहीतरी करायचा विचार करत असतो। जसं की आपण म्हणतो की आपण लवकर हॉटेलवरती जाणार किंवा आपली पेंडिंग कामं पूर्ण करणार आहोत, हे सगळं आपण प्लॅनिंग करून बसलेलो असतं। कारण एक दिवस आराम भेटतो ना, आपल्याला रिफ्रेशमेंट भेटते, कामांची अशी आवड भेटते। कारण ज्या माणसाला 30 दिवस काम करायची सवय आहे, तो एक दिवस आराम भेटल्यानंतर म्हणतो यार आज 31st झाल्यासारखं झालं, म्हणजे मी सुकून म्हणजे रिलॅक्स आहे मी आज। म्हटल्यानंतर उद्यापासून मी एवढं काम करणार, चांगलं काम करणार सगळं ना, की सगळी कामं माझी पेंडिंग आहेत ना, ती सगळी पुरी होणार असं। आता हे काम मला अचानक आलं। ऍक्च्युअल मध्ये आता आपल्याला हे डंपरचं काय करायचं नव्हतं, हे बॅटरी डाऊन होणं हे विषयच नव्हता, कारण डंपर चालूच होता। अचानक का बॅटरी डाऊन झाली काय माहिती। आणि बॅटरी पण असं नाही की नवीन नाही आहेत, बॅटरी पण नवीन आहेत, जुना डंपर वगैरे नाही, बॅटरी नवीन आहेत, त्यामुळे काही विषय नव्हता बॅटरी डाऊन होण्याचा। आता आपलं नशीब आहे तर हाय, आता डंपर खाली व्हायला जायचं आहे, त्यासाठी आपल्याला पटापट बॅटरी लावून दिल्या पाहिजे। चार्जसाठी आल्यानंतर देऊ आपण, पण पहिली आधी गाडी घाटावरती पाठवणार, कारण भरलेली गाडी आहे यार। भरलेली गाडी जास्त दिवस टायरवरती लोड ठेवू शकत नाही ना आपण, अख्खा दिवस टायरवरती लोड नाही ठेवू शकत म्हणून। हॅलो, तर भाई आपल्या डंपरचं काम झालंय, आपण निघतोय इकडनं। तर जोकच झाला यार, ऍक्च्युअल मध्ये गाडीची बॅटरी डेड नव्हती। जो टर्मिनल असतो ना त्याच्यावरती कार्बन आलेला, आणि कार्बन आल्यामुळे गाडी स्टार्ट घेत नव्हती। मी फुकट तिकडनं इकडेपर्यंत आलो आणि एवढ्या फास्ट आलो की मला पटापट गाडी घाटावरती खाली करायला पाठवायची होती म्हणून। आणि सध्या ऑर्डर कमी आहे, त्यामुळे घाई मारून गाडी पाठवावीच लागते, नाही तर जर एकदा थोडा वेळ झाला ना की ऑर्डर मध्ये गेली मग गाडी परत खाली होत नाही यार, 2 दिवस मग उभी ठेवावी लागते भरून तशीच गाडी। तर म्हणून मी पटापट आलो एकदाचा। इथे येऊन बघतो तर आपल्या ड्रायव्हर काकाने आपल्याला फोन करून सांगत होते एवढ्यात काय की येऊ नको म्हणून। तेवढ्यातच मी घराच्या त्यांच्या समोर आलो, त्यांचा फोन आला की येऊ नको म्हणून। तर म्हटलं मी पोहोचलोय बाहेर आता, आणि बघितलं तर गाडी आपली स्टार्टच होती। म्हटलं बरं झालं यार, तर आता फक्त टर्मिनल आहे ना पाहिजे, नवीन टाकला पाहिजे, पण टर्मिनल ना तो खराब झालाय। आणि झाले ना यार, गाडी आपण आता शोरूम मधनं घेऊन झाले 2-2.5 वर्ष होऊन गेली, ऑलमोस्ट 3 वर्ष व्हायला 4-5 महिने का कमी आहेत, 3 वर्ष होतील 4-5 महिन्यात। तर त्यासाठी आता टर्मिनलची पण लाईफ किती होणार आहे, आणि डेली चालतात ना गाड्या, त्यामुळे डंपर आहे यार, 4 व्हीलर थोडी आहे की लगेचच म्हणजे असं टर्मिनल कसा खराब झाला हे वगैरे विचार करा। डंपर आहे म्हटल्यानंतर काही ना काहीतरी पार्ट्सचं वेअर अँड टेअर होतच होतं। तर आपण आलो आणि फक्त गाडी आपली टर्न केली आणि लगेचच निघालो, आपल्याला उतरावं पण लागलं नाही, गाडी पण बंद केली नाही, एवढ्या लगेच निघालो। तर हा बघा आता आपला डंपर समोर चाललाय पुढे आपल्या। बरं झालं की आपल्याला जाऊन तिथे बॅटरी काढावी नाही लागली, मेन वैताग तोच आहे, बॅटरीचं काम करायला वैताग येतो यार। ते जम्पर केबल लावा, नंतर बॅटरी इकडे तिकडे करा, खूप वैतागानं काम आहे। आलो म्हणून काय वाटत नाही, फुकट आलो तर 2 वेळा आलो तरी काय वाटत नाही, पण ते काम बॅटरीचं करायला वैताग खूप आहे तुम्हाला। आलो तर भाई आपण आपल्या फायनली हॉटेलवरती। अरे वा, नवीन बोर्ड, कोकोकोलावाल्याने तर नवीन बोर्ड दिला नाही यार, फ्रीची गोष्ट आपल्याला खूप आवडते। ठीक आहे, पण चांगला आहे बोर्ड, शुभमन गिल आहे बोर्ड वरती, तो सोडा विषय। आता आलोय आपण आपल्या हॉटेलवरती, फुकट गेला यार माझा टाइम। ठीक आहे चला जाऊ दे, काय नाही, जो हुआ सो हुआ। आता बघा आपल्याकडे नवीन पाण्याचा स्टॉक आलाय, तो पण बेलीचा, आणि पहिला होता आपल्याकडे तो ब्लू एडिशन मध्ये, आता हे कोणतं तरी पिंक मध्ये आलाय कलर मध्ये। बाहेर जातात ना, ह्याची बॉटल 30 रुपये, ह्याची बॉटल 30 रुपये, आणि निळीवाली येतं ती 20 रुपये। प्रिंट ठीक आहे, बॉटल आहे दिसत मस्त आहे ना। बोलताय पानी भी टेस्ट अलग है बोल रहा है ना वो, पानी का भी टेस्ट अलग है। आता हॉटेलवरतीच ठेवली आपली बोलेरो, म्हटलं लगेचच यायचं आहे जेवण म्हणून म्हटलं काय ऍक्टिवा घेऊन निघूया आपली, म्हणून ऍक्टिवा घेऊन आता घरी निघालोय। आणि बघा आपल्या जो जेवणात आज काय आहे ते खास एकदम, पुरणपोळी, रस्सा, पुरणपोळीचा रस, आमटी
आणि ही कोणती तरी दुसरी आहे आणि इकडे भजी आहेत जी मी आता ऑलरेडी खायला सुरू केली आहेत. खायची इच्छा तर माझी कधीपासून तरी होती, आज पूर्ण झाली आहे फायनली. मस्त एकदम जबरदस्त बनले पुरणपोळ्या. तर भाई आता आपण निघालोय कुडाळच्या दिशेने, कारण आपल्याला कुडाळला जाऊन कुठेतरी जायचं आहे असा प्लॅन आहे आपला. पण प्रत्येक वेळी तो प्लॅन फुसफुसतो. आज नाही, आज कुठेतरी जाणारच. 5:45 वाजले तरी पण 6-6:30 वाजता पोहोचलो तरी चालेल, पण 6-6:30 वाजता पोहोचून सुद्धा जाणार कुठेतरी. आज मी ठरवलेलंच आहे. सध्या मी जिमला जात नाही, जिम पासून थोडा ऑफ घेतलाय. म्हटलं की जिकडे फिरायला भेटते तेवढं मी फिरून घेणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार कुठे कुठे आपण फिरतो ते. त्यामुळे आता आपण बरोबर पोहोचलोय SRSN जवळ. आपली बोलेरो घेऊन आलोय आपण. तर आता कुठे जाऊया करत आपलं डिसाईड झालंय बरोबर कुठे जायचं ते. पहिलं झालेलं ऍक्च्युअली डिसाईड आमचं कुठे खवण्याला जायचं, पण खवण्याचं कॅन्सल झालं कारण पाऊस पण भरपूर होता आणि आपल्याला वाजले पण किती माहिती आहे 6:15. आता 6:15 वाजता जर खवण्याला जायला गेलो तर आपण पोहोचेपर्यंत वाजणार 7. मग म्हटलं खवण्याचा प्लॅन स्किप करूया, आपण जाऊया इकडे जवळपास कुठे. जायचं तर आहे यार आज कुठेतरी, कारण कंटाळा आलेला मला पण. बरेच दिवस मी म्हणतोय की लवकर बाहेर पडणार हॉटेलमधून, आणि ते शक्य होत नाही. कारण काय होतं की घरी काम चालू आहे ना, त्यामुळे घरातली जोपर्यंत कोण हॉटेलवरती येत नाही घरातनं तोपर्यंत मला बाहेर पडता येत नाही. आणि ते आता आले पण किती वाजता, 4:30 वाजता. 4:30 वाजता आल्यानंतर मी जाणार घरी, जेवलो आणि त्यानंतर येईपर्यंत मला वाजले 6. सो आता आपण चाललोय वेंगुर्ल्याच्या दिशेने. जास्त बडबड नको करूया, आपण सरळ चाललोय वेंगुर्ल्याच्या दिशेने. आणि वेंगुर्ला आपल्यापासून बरोबर अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे, त्यामुळे आपण 6:15 वाजता तरी गेलो ना तरी 6:45 पोहोचणार. 7:30-8 पर्यंत आपण तिथे मस्तपैकी बसू शकतो, एन्जॉय करू शकतो. बाकी काय करू शकत नाही, खाऊ पिऊ शकत नाही किंवा फिरू शकत नाही काळोखात, पण लाटांचा आवाज वगैरे आपण एन्जॉय करू शकतो, वारा वगैरे. त्यासाठी आपण चाललोय आता. आणि बरोबर आता आपण येऊन पोहोचलोय कुठे माहितीये, वाडी बरावड्यात. कुडाळपासून वाडी बरावडा माहिती असेल तुम्हाला तर 7 ते 8 किलोमीटर आहे आणि वेंगुर्ला बरोबर 20 किलोमीटर आहे कुडाळपासून. पण काय मस्त झालंय ते बघा एकदम. आता वाटतंय तुम्हाला की असं पूर्ण काळोख पडलाय, पण काळोख नाही पडलाय, उजेड आहे. पण हे पावसामुळे असं ना एकदम काळोख झाल्यासारखं वाटतंय. आणि ढग बघा एकदम पावसाने भरलेले आहेत पूर्ण. आणि थोडं ट्रॅफिक चाललंय आपल्या पुढे. आता मगासपासून आपण 5 ते 10 मिनिटं झाली याच गाड्यांच्या मागोमागच चाललोय. म्हटलं आणि पाऊस बघा कसला खतरनाक आलाय तो एकदम. आपण तिथे गेल्यावरती पाऊस नाही आला पाहिजे, फक्त एवढंच मी होप करतो. नाही तर आपण तिथे जायचो आणि गाडीत उतरायला पण भेटायचं. आपण पोहोचलोय बरोबर येऊन वेंगुर्ल्याच्या मार्केटमध्ये, जे कधी रिकामी नसतं. जेव्हा पाहिजे ना तेव्हा कधी वेंगुर्ल्याचं मार्केट रिकामी नसतं. म्हणजे जेव्हा आपल्याला घाईघाईत जायचं असतं तेव्हा. हे बघा असे शाणे कोण ना कोणतरी गाडीच्या पुढे गाडी आडवी राहून रस्त्यावरती थांबतात. शाणेच आहेत लोक याची शपथ. मध्ये तर रस्त्यावरती गाडी का उभी करतात मला तो प्रश्न पडतो. एवढी साईडला जागा आहे तर साईडला उभी करा ना, नाही तर आतमध्ये वगैरे लावून उभी करा. पाटणं येणारी गाडी समजा बाय चान्स लागली वगैरे तर काय करणार, नंतर भांडायला येणार बोप मारत. बरोबर आपण आता वेंगुर्ल्याच्या हनुमानाच्या मंदिराजवळ पोहोचलोय बघा, हनुमानाचं मंदिर. इकडनं आपण चाललोय आता बीच वरती. जायला आपण इकडनं वेंगुर्ल्यात आल्यानंतर इकडे लाईट हाऊसला पण जाऊ शकतो राईट टर्न घेऊन, आणि इकडे लेफ्टला आपण टर्न घेऊन बरोबर मध्ये का आला साला तर आपण बरोबर मध्ये इथे लेफ्टला टर्न घेऊन वेंगुर्ला बीचवर पण जाऊ शकतो. आणि इकडनं सरळ आपण शिरोड्याला जाऊ शकतो. ज्यांना माहित नसेल त्यांना फक्त इन्फॉर्मेशन देतोय मी, आणि ज्यांना माहित असेल त्यांनी काय सोडून द्या, विषयच नाही. आणि हा जो राईट आहे ना, हा लेफ्ट परत आपल्याला मार्केटमध्ये जाणार कॅम्प रोडला. हा जो राईट आहे तो जातो बंदरवरती, वेंगुर्ला बंदरवरती. मध्ये आपण ब्रेक घेतलेला एक कणीस घ्यायच्यासाठी, त्यामुळे तुम्हाला दाखवता आलं नाही. हे बघा हे ते कणीस, खरी कणीस. हा हे बघ कणीस. आपल्या लेफ्ट साईडला वेंगुर्ल्याचं बस स्थानक. वेंगुर्ल्यात एक मान्यता आहे, तुम्हाला माहिती असेल, मानसेश्वर मंदिर जवळ हॉर्न वाजवायचा नाही. तर हे बघा हे ते मंदिर ह्या साईडला आहे बघा, लेफ्ट साईडला. इकडनं आतमध्ये ते मानसेश्वर मंदिर आहे. बरोबर ऑपोजिटला हा एक रोड जातो वेंगुर्ला बीच वरती. हा मेन बीचचा रोड नाहीये, मेन बीचचा रोड पुढे आहे. आपलं आता नशीब बरं आहे की खराब आहे ते मला तिथे पोहोचल्यानंतर कळणार आहे. कारण पाऊस इकडनं जो सुरू वाटतोय ना, मला वाटतंय की आपल्याला उतरायला देईल असं वाटत नाही पाऊस, कारण एवढ्या जोरात पडतोय पाऊस. आणि वायफर पण एकदम स्पीडमध्ये चालू आहे, त्या हिशोबाने मला वाटत नाही की पाऊस थांबेल. पण आता आपली गाडी ना बरोबर बीच पर्यंत नेतोय बघा, तुम्हाला दाखवतो. हा समोर आहे बीच. बीचवर कोणतीच गाडी नाही, फक्त आपली गाडी एक आहे 4 व्हीलर एक आहे. तर भाई आपण पोहोचलोय बरोबर बीच वरती, पण उतरायची हिंमत अजिबात नाही. एवढा जोरात पाऊस पडतोय, एवढ्या जोरात पाऊस पडतोय ना, वारा पाऊस. आता पण तुम्हाला ऐकू येते की नाही मला माहिती नाही, बघा ऐका नीट ऐका. एका रिपी वरून चालत जायचंय. सगळं पडून गेलंय पूर्ण, सगळं. हे इकडचे बाकडे पण मोडून गेले, हे पूर्ण फसून गेलंय. हे पण आता थोडा वेळात उडून जाणार वाटतं.
पूर्ण शॅक उडून जाणार आहे आता मला वाटतं. लाकडी पूर्ण मला वाटतं याला 6-7 वर्ष झाली असणार. 6-7 वर्ष ते आता उडायला आलं. इकडचं तर बाजूचं त्या साईडचं काळोखात दिसणार नाही, पण ठीक आहे, काळोखात आता हे सगळं दाखवायला होणार नाही आपल्याला. पावसामुळे 15-20 मिनटं गाडीत बसून राहायला लागलं, काळोख पूर्ण पडला. आणि आपली गाडी बघा तिकडे उभी आहे, एकदम लांब, एकदम एकटी आणि सेक्सी दिसते. इकडे कोणती तरी दुसरी अजून गाडी आहे आणि आपण इकडे आहोत या शॅकमध्ये. पण पाऊस मात्र जबरदस्त पडतो यार. वारा पण भारी आहे. पाऊस नसताना तर क्लिअर दिसलं असतं यार. पाऊस नसता तर आपल्याला इकडे बीचवरती अजून थोडा टाइम थांबता येणार असतं. आता लगेच थोड्या वेळात जावं लागणार कारण काळोख पडलाय, ऑलमोस्ट थोडासा राहिलाय. तर वारा मात्र एक नंबर सुटलाय यार, जबरदस्त एकदम हवेची. इथे वाऱ्याची मजा घ्यायला आपण थांबू शकतो. आणि काय करायला खायला प्यायला काय नाही, इथे सगळा काळोख पडलाय, फक्त आपण इथे वाऱ्याची मजा घ्यायला थांबतोय. आणि लाटांचा आवाज, शांतता, फक्त लाटांचा आवाज. फायनली आपल्या गाडीत आलो. म्हटलं जास्त वेळ बाहेर नको थांबूया, काळोख पडलाय आणि बीचवरती जास्त वेळ बाहेर काळोखात थांबू नये का ते तुम्हाला माहिती असणार. असं काय नाही यार, आम्ही मस्करी करतोय. बीचवरती थांबलो नाही कारण काय करणार यार, वाऱ्याची मजा पण कशी उजेडात ठीक आहे, किती वेळ आपण काळोखातच वाऱ्याची मजा घेणार जिकडे समोर काही दिसतच नाही आपल्याला. भाई पोरगा बघ एकदम क्यूट आहे यार. मी हॉर्न दिला की बघ कसं करतो, केस उडवून दाखवतोय यार. भावा जर व्हिडिओ बघत असशील आमचा तर नक्की कमेंट करा. बघा कसला जाम लागलाय तो इकडे. आता बसवाल्याला टर्न घ्यायचा इकडे कॅम्प रोडला म्हटल्यानंतर तो अडकून पडलाय. या साईडनं गाड्या त्या साईडनं गाड्या, बसवाला इकडेच अडकून पडलाय. त्यामुळे आपण इकडे अडकलोय. बघा बाजूला बघा रिक्षावाले काका हॉर्न मारून मारून हैराण करतायत. पण काय पुढे जायचंय त्यांना, वरनं एसटीच्या वरनं जाणार आहेत रिक्षावाले काका. जावा काका जावा, पुढे जावा एसटीच्या वरनं. ह्या काकांना वाटतंय की मी हॉर्न मारतोय असं. मला सांगते हॉर्न मारू नको. अरे बाबा मी हॉर्नच मारला नाही, मी जाऊन जाणार कुठे आहे, जागाच नको. तिकडे बघ ट्रॅफिक बघ एवढं आहे ते, आणि हॉर्न मारतायत आपणच आणि मला सांगतायत तू का हॉर्न मारतोय म्हणून. लेजेंड लोक आहेत यार, लेजेंड. सगळं या बसवाल्यामुळे झालं. 2 मिनिटं थांबतो आणि नंतर टर्न मारतो. तर काय घरी जायला भेटणार नसतं, एसटी लावून घरीच जाणार आहे ना. चला तर आता आपण पोहोचलोय आपल्या हॉटेलवरती. आय थिंक हॉटेलवरची लाईट गेली. हो भाई काय पाऊस पडलाय यार, ढग फुटतो तसा पाऊस पडलाय. 5 मिनिटात एवढं पाणी आतमध्ये आलं. काउंटरपर्यंत पाणी कधी तेवढ्या महिन्यात नाही आलं, ते आज आलं पाणी. हे सगळं आता आपण पाणी काढतोय कारण नाही तर काउंटरपर्यंत जाणार. तर आता हॉटेल ऑलमोस्ट बंद झालंय बघा. शटर हाफ झालंय, म्हणजे वाजलेत बरोबर 2:05 झालीत. त्यामुळे आज हॉटेल बंद झालंय. मी हॉटेल बंद करूनच बाहेर निघलोय. फक्त किचन उचलायचं बाकी आहे, त्यामुळे ते आता उचलणार कामगार आहेत ते आपले. त्यांना म्हटलं तुम्ही उचला, मी जातो. बघितलं आणि आता तुम्ही बघितलं असणार 2 मिनिटात तुम्हाला दाखवलं मी की ते पाणी वगैरे कसं आतमध्ये आलं. त्यामुळे मला 2 वाजले, नाही तर काय मी लवकर जाणार असतो. 1:45 दीड पावणे 2 पर्यंत जाणार असतो. तर आता चालली आपली सवारी आपल्या घरी. सो फायनली आजचा दिवस आपला असाच होता. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या व्हिडिओला, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.